नमस्कार. अंगणवाडी पर्यवेक्षिका भरती 2016 साठी आपण तयारी करत आहोत आणि हा आपला भाग 16वा आहे. भाग 15 चे भरपूर कमेंट आलेले आहेत. मी तुमचा स्कोर विचारला होता. त्यापैकी अनघा चव्हाण या ताईला 47 यांच्या बरोबर आलेले आहेत. खूप छान ताई, असाच अभ्यास करा. आणि किरण तुरकर या ताईला 55 बरोबर आलेत. फक्त 5 चुकलेत. तर खूप छान तयारी करताय किरण ताई तुम्ही. अशीच चालू ठेवा. आणि आपली एक सुनैना रासे ही एक ताई आहे, तिचे 54 बरोबर आलेले आहेत. सुनैना ताई, तुम्ही पण खूप छान करत आहात आणि तुम्ही हे पण मेन्शन केले की माझे 6 चुकले आहेत. काही हरकत नाही, त्याची नोट्स काढून ठेवा. तुमचा स्कोर खूप छान येत आहे. आणि किरण ताईचा एक प्रश्न आहे, मॅडम युट्यूबवर किती वाजता ऑनलाईन लेक्चर सुरू करतात? तर असं काही नाही, मी रेकॉर्ड करते आधी आणि मग अपलोड करत असते. कारण आईला पण मदत करायची असते आणि आता सध्या बाजरीची पेरणी सुरू आहे, तर घरी खूप काम आहे ना, म्हणून मी हळूहळू लेक्चर रोज रोज एक रेकॉर्ड करते आणि मग अपलोड करते. तर आपला पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, भारतातील पहिली पंचवार्षिक योजना कोणत्या कालावधीत राबवण्यात आली? 1947 ते 52, 1951 ते 56, 1956, 61 ते 66. पहिली पंचवार्षिक योजना कधी राबवण्यात आली आहे? तर ती राबवण्यात आली होती 1951 ते 56 या काळात राबवण्यात आली होती. त्यावेळेस आपले कोण पंतप्रधान होते? जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान होते. आणि यामध्ये कशावर भर देण्यात आला? तर कृषी, सिंचन, धरणे बांधणे, ग्रामीण विकास घडवून आणणे यावर भर देण्यात आला होता. पैठणी. पैठणी हे महाराष्ट्रातील प्रसिद्ध वस्त्र कोणत्या ठिकाणाशी संबंधित आहे? पैठण, सोलापूर, कोल्हापूर की चंद्रपूर? अगदी सोपा प्रश्न आहे. पैठणची साडी पैठणी, त्याच्यामुळे हे उत्तर बरोबर आहे. ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध रेशमी वस्त्र परंपरा आहे. पैठणी या शहरावरून तिचं नाव पैठणी पडलं. तर आपल्या सोलापूरचं काय प्रसिद्ध आहे? सोलापूरची चादर प्रसिद्ध आहे आणि कोल्हापूरची चप्पल प्रसिद्ध आहे. तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये खाणी, खूप साऱ्या खाणी आहेत जिथं आपलं उत्पादन होतं, लोह उत्पादन, आयन उत्पादन. तर चंद्रपूर जिल्हा त्याच्यासाठी फेमस आहे. अव्यय म्हणजे काय? अव्ययाची व्याख्या विचारली आहे. ज्याचे रूप बदलते, ज्याचे रूप बदलत नाही, क्रियापदाचे रूप की नामाचे रूप? काय आहे अव्यय? तर ज्याचे रूप बदलत नाही तो कोण? अव्यय असतो. अव्यय म्हणजे असा शब्द जो वाक्यात वापरला तरी त्याच्या रूपात लिंग, वचन, विभक्ती यामुळे बदल होत नाही. जसं की येथे, आज, काल, तिथे आणि पण. त्याच्या रूपात काय बदल झाला का? काहीच रूपात बदल झालेला नाही. म्हणून अव्यय म्हणजे ज्याच्या रूपात बदल होत नाही असा. आलं लक्षात? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात झाले? कलकत्ता, मुंबई, मद्रास की अलाहाबाद? कधी झालं काँग्रेसचे पहिले अधिवेशन? तर ते झालं होतं 1885 ला. 1885 ला आपलं काँग्रेसची स्थापना किंवा पहिलं अधिवेशन झालं होतं. पण कोणत्या शहरात? तर ते शहर होतं मुंबई येथे पार पडलं होतं. त्याचे अध्यक्ष कोण होते? अध्यक्ष होते WC बॅनर्जी. रक्तातील ऑक्सिजन वाहून नेण्याचे प्रमुख कार्य कोण करतो? कोण करते? प्लाझ्मा, हिमोग्लोबिन, प्लेटलेट्स की पांढऱ्या रक्तपेशी? आता हा प्रश्न खूप वेळा घेतलेला आहे आपण, खूपदा. कोण करतं ऑक्सिजनचे वहन? तर ते करत असतं हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन. हिमोग्लोबिन काय आहे? हे एक लाल रक्तपेशीमध्ये असलेले प्रथिन आहे. प्रथिन म्हणजे प्रोटीन आहे हिमोग्लोबिन. कुठं असतं? RBC मध्ये असतं. RBC म्हणजे काय? आपल्या लाल रक्तपेशी, रेड ब्लड सेल असं त्याला म्हणतात. काय करतं हिमोग्लोबिन? रक्ताचं वहन करतं. कुठून करतं? आपल्या फुफ्फुसापासून ऑक्सिजन घेऊन जातं आणि आपल्या शरीरातील वेगवेगळ्या ऊतींना पोहोचवत असतं. पहिला ऑप्शन आहे प्लाझ्मा. प्लाझ्मा काय आहे? हा रक्तातील आपल्या द्रव भाग आहे. प्लेटलेट्स काय करतात? रक्त गोठवण्याचं काम करतात. कोण? प्लेटलेट्स. शिवाय व्हिटॅमिन के पण रक्त गोठवण्याचं काम करत असतात. पांढऱ्या रक्तपेशी काय करतात? पांढऱ्या रक्तपेशी या
रोगप्रतिकारक क्षमता भरून काढत असतात. राजमाता जिजाऊ यांचे जन्मस्थान कोणते आहे? सिंदखेडचा राजा म्हणजे त्यांच्या घरी जन्मल्या की पैठण, रायगड की पुणे? राजमाता जिजाऊ. त्या राजमाता जिजाऊ सिंदखेडच्या राजा यांच्या घरी जन्मल्या. कुठं? बुलढाणा येथे. त्यांचे वडील कोण होते? त्यांचे वडील होते लघुजी जाधव. राजमाता जिजाऊ सिंदखेडचे राजा यांच्या घरी जन्मल्या. फिशिंग या शब्दाचा संबंध कशाशी आहे? फिशिंग संगणकाची गती वाढवणे, ऑनलाइन फसवणुकीद्वारे माहिती मिळवणे, डेटा कॉम्प्रेस करणे. आता हा पण प्रश्न आपण घेतलेला आहे बऱ्याच वेळा. काय आहे फिशिंग? ऑनलाइन जे फसवणूक होते त्याच्याद्वारे माहिती मिळवण्याचं काम फिशिंग हा करत असतो. मुलगा शाळेत गेला या वाक्यात शाळेत कोणती विभक्ती आहे? प्रथमा, द्वितीया, सप्तमी की पंचमी? शाळेत. शाळेत काय आहे? हे एक ठिकाण आहे किंवा स्थळ, ठिकाण दर्शवण्याचं काम करत आहे शाळा हा शब्द. आणि जर ठिकाण, स्थळ, काळ, काल नाही, स्थान आणि ठिकाण दर्शवत असेल तर ती सप्तमी असते. सप्तमी विभक्ती असते. कुठे गेलाय तो मुलगा? तो शाळेत गेलाय. शाळा काय आहे? एक ठिकाण आहे. ठिकाण दर्शवण्याचं कोण असते सप्तमी? ही सॉरी ठिकाण दर्शवणारी विभक्ती असते सप्तमी. हा इडियम दिलेला आहे म्हणजे म्हण दिलेली आहे. हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ काय होतो? इडियमचा अर्थ लक्षात ठेवायचा म्हणी. म्हणी म्हणजे इडियम इंग्लिश मध्ये. आता काय दिले? म्हण कोणती दिली? हिट द नेल ऑन द हेड याचा अर्थ काय होतो? टू मेक अ सिरियस मिस्टेक, टू से और डू एक्झॅक्टली द राईट थिंग, टू वर्क व्हेरी स्लोली, टू अवॉइड अ डिफिकल्ट सिच्युएशन. आता ह्या म्हणीचा अर्थ समजून घ्या. हिट द नेल ऑन द हेड त्याचा अर्थ काय होतो? त्याचा अर्थ होतो एखादी गोष्ट अचूकपणे सांगणे किंवा बरोबर एखादी गोष्ट करणे हा त्याचा अर्थ होतो. लिटरल म्हणजे खरोखर अर्थ घ्यायचा आहे का? हिट द नेल ऑन द हेड खिळ्याच्या डोक्यावर बरोबर हातोडा मारणे असा अर्थ घ्यायचा नाही. म्हणी एकदम दुसरी माहिती लपवत असतात. आता ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? एखादी गोष्ट अचूकपणे सांगणे. बरोबर. टू मेक अ सिरियस मिस्टेकचा अर्थ काय होतो? गंभीर चूक करणे. हे ह्या म्हणीचा ह्याचा काय अर्थ जुळतोय का? तर नाही जुळत. टू वर्क व्हेरी स्लोली खूप कमी काम करणे, हळू काम करणे ह्याचा अर्थ जुळतोय का? नाही. टू अवॉइड डिफिकल्ट सिच्युएशन गंभीर परिस्थितीला दुर्लक्ष करणे हा पण अर्थ होत नाही. तर अर्थ होतोय टू से और डू एक्झॅक्टली द राईट थिंग. अगदी एखादा मुद्दा योग्य पद्धतीने मांडणे आणि आपल्या म्हणीचा अर्थ काय होतोय? एखादी गोष्ट अचूकपणे करणे. अशा म्हणी लिहून ठेवा ज्याचा अर्थ तुम्हाला लगेच लक्षात येईल. रिव्हिजन केल्याने पटकन लक्षात राहतं. खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? हरितगृह वायू ग्रीन हाऊस गॅस असे इंग्लिशमध्ये म्हणतात. ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साइड, हायड्रोजन. कोणता आहे हरितगृह वायू? ग्रीन हाऊस गॅस. कोणता आहे? तो आहे कार्बन डायऑक्साइड. कार्बन डायऑक्साइड म्हणजे आपण त्याला CO2 म्हणतो. आणि अजून कोणते आहेत हरितगृह वायू? तर ते आहेत मिथेन आहे, नायट्रस ऑक्साइड आहे, आपल्या पाण्याची वाफ पण आपला हरितगृह वायू आहे, ओझोन आहे, असं आहे. हे हरितगृह वायू काय करतात? आपल्या पृथ्वीला नीट ठेवायचं काम करतात. पण त्यांची संख्या खूप वाढली तर ते आपल्या पृथ्वीला नुकसानकारक ठरतात. जसं की आता काय आहे? कार्बन डायऑक्साइड वायू खूप वाढलेला आहे. त्यामुळे तो हरितगृह वायू झालेला आहे. हा काय करतो कार्बन डायऑक्साइड? पृथ्वीच्या असं वर जातो आणि एक डोम तयार करतो पृथ्वीच्या भोवती. पृथ्वी कुठे? आपली पृथ्वी इथे. आणि ह्या चारी बाजूनी काय आहे? इथे काय आहे? कार्बन डायऑक्साइड. त्यामुळे काय होतं? पृथ्वीला एक शिल्ड तयार होतं आणि त्याच्यामुळे आपली पृथ्वी गरम राहते. म्हणजेच काय होतं? टेम्परेचर वाढतं पृथ्वीचं. म्हणून हरितगृह वायू काय आहे? कार्बन डायऑक्साइड आहे. एवढंच लक्षात ठेवा. CPU मध्ये ALU चे मुख्य कार्य काय आहे? ALU फाईल साठवणे, अंकगणितीय व तार्किक क्रिया करणे, इंटरनेट जोडणी करणे, स्क्रीन नियंत्रित करणे. ALU म्हणजे काय? अरिथमॅटिक लॉजिक युनिट.
अरिथमॅटिक लॉजिक युनिट म्हणजेच अंकगणितीय आणि तार्किक क्रिया करणे. जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? विरुद्धार्थी विचारले जलद या शब्दाचा. मंद, मोठा, कठीण, उंच. सोपा प्रश्न आहे. जलदच्या विरुद्ध काय होतं? मंद. बरोबर. सिनोनिम. सिनोनिम. सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द. काय असतं? समानार्थी. आता आपल्या भरपूर तायांना इंग्लिश अवघड जात असेल तर यस वरून लक्षात ठेवायचं समान. यस समानार्थी शब्द. मग अँटोनिमचं बरोबर येतं, मग विरुद्धार्थी शब्द लक्षात येतं आपल्या. कोणता शब्द दिला आपल्याला? कॅन्डिड. कॅन्डिड या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द ओळखायचा आहे. फ्रँक, सिक्रेटिव्ह, क्लेवर, अनसर्टन. आता तुम्हाला यात कॅन्डिड या शब्दाचाच मेन अर्थ माहित पाहिजे, त्याशिवाय कसा येईल आपल्याला समानार्थी शब्द. कॅन्डिडचा अर्थ काय होतो? स्पष्ट बोलणारा, मनातील गोष्ट लपवून न ठेवणारा, प्रामाणिक किंवा सरळ असा त्याचा अर्थ होतो. आता ह्यात काय? सिक्रेटिव्ह म्हणजे लपवून ठेवणारा आहे, म्हणजे हा काय झाला? कॅन्डिडचा विरुद्धार्थी शब्द झाला. क्लेवर म्हणजे हुशार आहे, याचा अर्थ होतो का इथं? काय नाही. असर्टन म्हणजे काय? अनिश्चित, निश्चित वेळ न सांगणारा असं. मग ह्याचा अर्थ होतोय का कॅन्डिडच्या विरुद्धार्थी? नाही. कॅन्डिड म्हणजे काय? स्पष्ट बोलणारा. आणि फ्रँक म्हणजे पण काय? फ्रँक म्हणजे स्पष्ट आणि प्रामाणिक. तर आपला काय होईल समानार्थी शब्द कॅन्डिडला? फ्रँक होईल. चूज द अँटोनिम ऑफ एक्सपांड. अँटोनिम विचारलंय कुणाचं? एक्सपांड या शब्दाचं. अँटोनिम म्हणजे काय? विरुद्धार्थी शब्द. एक्सपांड म्हणजे काय? एक्सपांड म्हणजे होतो वाढवलेला किंवा फैलावलेला, असं वाढ, एक्सपांड. आता इनक्रीज, एक्सटेंड, कॉन्ट्रास्ट, डेव्हलप. येईल अर्थ? एक्सपांड म्हणजे वाढवणे. आता वाढवण्याचा विरुद्धार्थी शब्द काय होईल? इनक्रीज म्हणजे पण काय? इनक्रीज म्हणजे पण वाढवणे, म्हणजे हा काय झाला? समानार्थी शब्द झाला. एक्सटेंड म्हणजे काय? विस्तार करणे. हा पण आपला काय झाला? समानार्थी शब्द झाला. डेव्हलप म्हणजे काय? विकसित करणे. हा पण थोड्याफार प्रमाणात समानार्थी शब्द आहे. तर कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? आकुंचन पावणे किंवा कमी करणे. बरोबर. आकुंचन पावणे, कमी करणे. म्हणजे आपल्याला काय विचारले? विरुद्धार्थी शब्द. आता एक्सपांड म्हणजे वाढवणे. वाढवण्याच्या विरुद्ध काय? कमी करणे. म्हणजे आपलं सी उत्तर बरोबर आहे. केसरी वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, महात्मा फुले, गोपाळ कृष्ण गोखले. केसरी हे वृत्तपत्र मराठी होतं. कोणी सुरू केलं होतं? ते केलं होतं लोकमान्य टिळक यांनी केलं होतं. केसरी. आणि हे मराठीतून वृत्तपत्र होतं, मराठीतून. आणि लोकमान्य टिळकांचं अजून एक वृत्तपत्र होतं, ते कोणतं होतं? ते होतं मराठा, द मराठा आणि केसरी, अशी दोन वृत्तपत्र म्हणजे आपलं न्यूजपेपर टिळकांचे होते. केसरी होतं मराठीतून, द मराठा होतं इंग्लिश मधून, असं लक्षात ठेवा. URL चे पूर्ण रूप काय आहे? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर, युनिव्हर्सल रेकॉर्ड लिंक, युनिफॉर्म रेफरन्स लिंक, युनिव्हर्सल रिसोर्स लोकेशन. काय आहे URL चं लॉंग फॉर्म? तो होतो युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. म्हणजे इंटरनेटवरील एखाद्या रिसोर्सचा आपल्याला ऍड्रेस पाहिजे असेल तर आपण URL टाकतो. वेबसाईट ऍड्रेस म्हणजे काय? वेबसाईटचा पत्ता म्हणजे URL आणि URL चा लॉंग फॉर्म काय? युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर. तो पुस्तक वाचतो या शब्दात वाचतो हे कोणते पद आहे? नाम, सर्वनाम, क्रियापद, विशेषण. पुस्तक वाचतो. वाचतो काय आहे? क्रिया सुरू आहे, म्हणजे काय असणार आहे? क्रियापद असणार आहे. नाम म्हणजे काय? एखाद्या वस्तूचे, ठिकाणाचे नाव म्हणजे नाम. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम. तर क्रियापद म्हणजे एखादी कृती, अवस्था दर्शवली जाते तेव्हा क्रियापद असतं. आणि जर एखाद्या नामाचा गुण सांगत असेल तर ते विशेषण असतं. पुस्तक सुंदर आहे. सुंदर काय झालं? विशेषण झालं. बरोबर. पुस्तक काय झालं? नाम झालं. बरोबर. चला, चूज द करेक्ट मीनिंग ऑफ इडियम. इडियमचा अर्थ काय? म्हणी. म्हणी कोणती आहे? स्पिल द बीन्स. ह्याचा काय अर्थ होईल?
ह्या म्हणीचा स्पिल द बीन्स, टू वेस्ट फूड, टू रिव्हील अ सिक्रेट, टू बिकम अँग्री, टू लूज अन अपॉर्च्युनिटी. स्पिल द बीन्स म्हणजे बीन्स म्हणजे काय, बी सोलून काढणे असा त्याचा मराठी अर्थ होतो, पण त्याच्या आत काय लपलेलं असतं, इडियम मध्ये वेगळा अर्थ लपलेला असतो. तर स्पिल द बीन्सचा अर्थ काय होतो, गुपित उघड करणे. काय होतो, स्पिल द बीन्स म्हणजे गुपित उघड करणे. टू वेस्ट फूड असं येणार आहे का, नाही. गुपित उघड करणे आणि टू वेस्ट फूड, फूड वाया घालवणे ह्याचा अर्थ आहे का, काय नाही. टू बिकम अँग्री रागवणे ह्याचा अर्थ होतोय का, नाही. लूज अपॉर्च्युनिटी संधी घालवले ह्याचा अर्थ होतोय का, नाही. रिव्हील अ सिक्रेट हा त्याचा खरा अर्थ होतोय. स्पिल द बीन्स म्हणजे टू रिव्हील अ सिक्रेट एखादे गुपित उघडे करून टाकणे. भारतातील सर्वात मोठे खारफुटीचे जंगल कोणते, गीर, सुंदरबन, काझीरंगा, पेरियार. खारफुटीचे जंगल कुठे आहे, कुठे आहे, वेस्ट बेंगॉल. कोणता आहे, सुंदरबन. व्हेरी गुड, येतंय तुम्हाला. गंगा आणि ब्रह्मपुत्रा आणि मेघना या 3 नद्या कोणत्या, सुंदरबन तयार करायला कोणत्या 3 नद्या मदत करतात, गंगा, ब्रह्मपुत्रा आणि मेघना. ह्या तिघांच्या त्रिभुज प्रदेशातून सुंदरबन तयार झालेलं आहे. भारत आणि बांगलादेश या 2 देशात सुंदरबन पसरलेलं आहे. गीर कुठं आहे, गीर आहे एमपीला. काझीरंगा आसामला. पेरियार कुठं आहे हे तुम्ही मला सांगायचं आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट 1773 चे एक महत्वाचे वैशिष्ट्य कोणते होते, रेग्युलेटिंग ऍक्ट कशाविषयी होता, भारताला स्वातंत्र्य देण्यात आले का, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल करण्यात आले, भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला, कंपनीचे राज्य समाप्त झाले. काय बरोबर आहे, कॉमन सेन्सचा प्रश्न आहे. जरी तुम्ही हा अभ्यास केला नसेल तरी लक्षात घ्या, कंपनीचे राज्य समाप्त झाले का, नाही. कंपनीचं राज्य कधी समाप्त झालं, 1947 ला. त्याच्यामुळं हे चूक आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले का 1773 ला, नाही, हे पण चूक आहे. आणि भारतीयांना मतदानाचा अधिकार जर मिळाला असता तर आपण पारतंत्र्यात राहिलो असतो का, नाही. बरोबर नाही हे. मग काय आहे, बंगालच्या गव्हर्नरचं नाव बदलून गव्हर्नर जनरल असं करण्यात आलं. त्यामुळे 1773 चं वैशिष्ट्य काय, बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल करण्यात आले. रॅमचे वैशिष्ट्य कोणते, रॅमचे वैशिष्ट्य कोणते, रॅम हे एक व्होलाटाईल मेमरी आहे. चूज द सिनोनिम ऑफ ऑब्सुलेट, ऑब्सोलेट कसा पण उच्चार करा. सिनोनिम यस आले म्हणजे काय असणार, समानार्थी शब्द. आता ऑब्सोलेटचा काय आहेत ऑप्शन, मॉडर्न, आउटडेटेड, युजफुल, पॉप्युलर. काय आहे, सिनोनिम विचारलाय. ऑब्सोलेटचा अर्थ तुम्हाला माहित पाहिजे, म्हणजे काय, जुना झालेला, पुराणा असं. मॉडर्न हा काय त्याच्या विरुद्धार्थ शब्द झाला. मॉडर्न म्हणजे नवीन, आधुनिक. आपल्याला विचारले सिनोनिम. ऑब्सोलेट म्हणजे काय, जुने. म्हणजे मॉडर्न हा झाला त्याचा विरुद्धार्थी शब्द. युजफुल म्हणजे काय, वापरण्यात येणारा असा त्याचा अर्थ होतोय का, नाही. पॉप्युलर म्हणजे प्रसिद्ध, हा पण त्याचा अर्थ होत नाही. आउटडेटेड म्हणजे काय, जुनी झालेली एखादी परंपरा. त्याच्यामुळे आउटडेटेड आपलं योग्य उत्तर आहे. आउटडेटेड फॅशन म्हणजे हा खूप जुना फॅशनचा ट्रेंड झाला असं आपण म्हणतो. त्याला समानार्थी शब्द काय आहे, ऑब्सोलेट म्हणजे पुराणं झालेलं आहे. पुराणा अर्थ होतो जुना किंवा कालबाह्य. प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू शोषून घेतात, प्रकाश संश्लेषणाच्या प्रक्रियेत वनस्पती कोणता वायू घेतात, ऑक्सिजन, CO2 म्हणजेच कार्बन डायऑक्साइड, N2 की H2. कोणता वायू घेत असतात प्रकाश संश्लेषण करताना वनस्पती, तर घेत असतात कार्बन डायऑक्साइड म्हणजे CO2, आणि काय देतात मग, ऑक्सिजन आपल्याला बाहेर देत असतात. वनस्पती
कार्बन डायऑक्साईड घेतात आणि आपल्याला काय देतात? ऑक्सिजन देतात. लक्षात ठेवायचं. आपलं योग्य उत्तर आहे बी. भारताच्या नियंत्रक व महालेखा परीक्षकाची ची नियुक्ती कोण करतो? राष्ट्रपती करत असतो. काय काय प्रश्न डबल झालेले आहेत त्याचे मी एक्सप्लेनेशन देत बसत नाही, कारण मग व्हिडिओ आपला खूप मोठा होईल. आता हे टिक लक्ष सोडून द्या, मागच्या व्हिडिओची आली. ब्ल्यू रिव्होल्यूशन मुख्यतः कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ब्ल्यू पाणी कसं असतं? ब्ल्यू निळं. निळ्या पाण्यात काय राहतं? मासा राहतो. मग ब्ल्यू रिव्होल्यूशन कशाशी संबंधित आहे? मत्स्य उत्पादनाशी संबंधित आहे. सुंदर फूल या शब्दासमूहात सुंदर कोणते पद आहे? नाम, क्रियापद, विशेषण, सर्वनाम. फूल कसं आहे? सुंदर आहे. फुलाविषयी माहिती सांगितली म्हणजे फूल काय सुंदर काय होणार? विशेषण होणार आहे. महाराष्ट्रातील भीमाशंकर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे, नाशिक, सातारा, रायगड. भीमाशंकर सगळ्यांना माहिती आहे. भीमाशंकरला काय आहे? ज्योतिर्लिंग आहे. कुठल्या शहरात, कुठल्या जिल्ह्यात आहे? पुण्यात आहे. कॅच मेमरी किंवा कॅचे मेमरीचा मुख्य उद्देश काय आहे? डेटा कायमचा साठवणे, CPU ला वारंवार लागणाऱ्या डेटाचा जलद प्रवेश देणे, इंटरनेट वेग वाढवणे, व्हायरस हटवणे. तर बी आपलं योग्य उत्तर आहे. बालकांच्या विकासासाठी खेळ महत्वाचा आहे. या वाक्यात विकासासाठी कोणता कारक दर्शवला आहे? प्रश्न नीट समजून घ्या. बालकांच्या विकासासाठी खेळ महत्वाचा आहे हे आपलं आहे वाक्य, आणि त्या वाक्यातला विकासासाठी हा कोणता कारक दर्शवला आहे? करण, संप्रदाय, अपादन, अधिकरण. ही करण नाही तर कारक आहे. कारक. विकासासाठी. कशासाठी? विकासासाठी. म्हणजे काय? संप्रदाय हे योग्य उत्तर असणार आहे. कारक समजून घ्यायचं. संप्रदाय कारक म्हणजे काय? ज्याच्यासाठी ज्याला काही केले जाते असा. आता हा प्रश्न तुम्हाला समजला नसणार आहे, पण तुम्ही तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. भारतातील बँकिंग क्षेत्राचे नियमन करणारी प्रमुख संस्था कोणती आहे? बँकेचे सगळे क्षेत्र नियमन कोण करतं? RBI करत असते. दुग्धशाळेचे जनक कोणाला ओळखले जाते? मी खूपदा सांगितलेलं आहे. कोण आहे? वर्गीस कुरियन. M.A. स्वामीनाथन कशाशी संबंधित आहेत? ग्रीन रिव्होल्यूशनशी संबंधित आहेत. महाराष्ट्रातील लेझिम प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? काय आहे लेझिम? ऑब्विसली लोकनृत्य, लोककला आहे. तुम्ही पण शाळेत लेझिम खेळला असणार, मला माहिती आहे. मी पण खेळली लहानपणी. HTTPS मधील S कशाचे द्योतक आहे? म्हणजे S चा लॉंग फॉर्म काय होतो HTTPS मध्ये? सिस्टीम, सिक्युअर, सर्व्हर, सर्च. त्याचा अर्थ होत असतो सिक्युअर. ययाती ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली? वि. स. खांडेकर, पु. ल. देशपांडे, ना. सी. फडके की रणजित देसाई. ययाती कोणी लिहिली? वि. स. खांडेकर यांनी लिहिलेली आहे आणि त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार पण लाभलेला आहे. कोणी लिहिली? वि. स. खांडेकर. भारतीय राज्यघटनेच्या 8व्या अनुसूचीत कशाचा समावेश होतो? 8व्या अनुसूचीत राज्याची सीमा, मान्यता प्राप्त भाषा, मूलभूत अधिकार, केंद्राचे अधिकार. 8व्या अनुसूचित आहेत मान्यता प्राप्त भाषा. किती भाषा आहेत? 22 भाषा 8व्या अनुसूचित आहेत. क्षयरोग म्हणजे TB मुख्यतः कोणत्या अवयवावर परिणाम करतो किंवा परिणाम होतो? TB मध्ये कोणत्या अवयवावर परिणाम होतो? फुफ्फुसे, हृदय, त्वचा, मूत्रपिंड. तर फुफ्फुसे या अवयवावर TB हा आपला परिणाम दाखवत असतो. टू फॅक्टर ऑथेंटिकेशन 2FA चा मुख्य उद्देश काय आहे? खात्याची सुरक्षा वाढवणे. रामाने आंबा खाल्ला या वाक्यात रामाने
कोणता कारक आहे? कर्ता, कर्म, कारक, करण, अधिकरण. काय आहे? तर तो आहे कर्ता आहे. क्रिया करणारा कोण? रामा. मग काय असणार आहे तो? कर्ता असणार आहे. सह्याद्री पर्वतरांगा कोणत्या मोठ्या पर्वत प्रणालीचा भाग आहे? हिमालय, पश्चिम घाट, अरावली, विंध्य. ऑब्विसली सह्याद्री म्हणलं की पश्चिम घाट. भारतातील दख्खनचे पठार मुख्यतः कोणत्या प्रकारच्या खडकांशी बनलेले आहे? महाराष्ट्रातील मोठ्या प्रमाणावर बेसॉल्टिक लावापासून तयार झालेले खडकांचे वर्चस्व आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात काळी माती पण मोठ्या प्रमाणावर आढळते. बेसॉल्टचे खडक कशापासून तयार झाले? दख्खनचे पठार उत्तर सांगितलं मी. दख्खनचे पठार बनले आहेत बेसॉल्ट पासून. खालीलपैकी कोणता इनपुट डिव्हाइस आहे? मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, स्पीकर. कीबोर्ड आपला इनपुट डिव्हाइस आहे. आकाशात ढग जमले म्हणून पाऊस पडला आहे. हे कोणत्या प्रकारचे वाक्य आहे? केवल वाक्य, संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, उद्गारवाचक वाक्य. उद्गारवाचक असणार आहे का? नाही. मग कोणतं असणार आहे? हे एक संयुक्त वाक्य आहे. आकाशात ढग जमले, पाऊस पडला. हे दोन वेगवेगळे स्वतंत्र विचार आहेत. म्हणून या उभयन्वी अवयवाने ते जोडले आहेत. कशाने जोडलेत? म्हणून या शब्दाने जोडले आहेत. आणि दोन स्वतंत्र शब्दांना किंवा वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो, जिथे इथं म्हणून दिलाय, तो काय असतो? उभयन्वी अव्यय असतो. आता जर म्हणूनला साईडला ठेवा. आकाशात ढग जमले, पाऊस पडला. बरोबर, हे स्वतंत्र विचार आहेत. त्यांना एकत्र जोडलं. कशाने जोडले? म्हणून या शब्दाने जोडले. म्हणून ते काय झालं? संयुक्त वाक्य झालं. रक्तातील पांढऱ्या रक्तपेशींचे प्रमुख कार्य काय असते? आपण मगाशी पाहिलं रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्याचं काम कोण करतं? WBC म्हणजे पांढऱ्या रक्तपेशी करत असतात. भारतीय राज्यघटनेतील संघ आणि त्याचे क्षेत्र हा विषय कोणत्या भागात आहे? सोपा प्रश्न आहे. संघ आणि त्याचे क्षेत्र हे पहिल्याच भागात दिलेलं आहे. क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे काय? हवामानाचा अभ्यास, इंटरनेटद्वारे संगणकीय संसाधनांचा वापर, संगणकाची स्क्रीन साफ करणे, ऑफलाईन डेटा प्रोसेसिंग. क्लाउड कम्प्युटिंग कशाशी संबंधित आहे? इंटरनेटद्वारे संगणकीय संसाधनांचा वापर. हातचे सोडून पळत्याच्या पाठी या म्हणीचा अर्थ काय होतो? मेहनत करणे, जवळचे सोडून अनिश्चित गोष्टीच्या मागे जाणे, वेगाने धावणे, काम पूर्ण करणे. मला नाही वाटत की मराठी म्हणींना तुम्हाला एक्सप्लेन करायची गरज आहे, कारण मराठी म्हणी सगळ्यांनाच माहीत असतात. तर काय उत्तर आहे? जवळचे सोडून पळत्याच्या मागे पडणे म्हणजे अनिश्चित गोष्टीच्या मागे पळणे. महाराष्ट्रातील वेरूळ हे लेणे कोणत्या जिल्ह्यात आहेत? कोणत्या जिल्ह्यात आहेत वेरूळ लेणे? छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, बीड. कुठे आहेत? तर हे आहेत छत्रपती संभाजीनगर. आता ह्या शहराचं आधी एक वेगळं नाव होतं. आता ठेवलं आहे छत्रपती संभाजीनगर. आधी कोणतं नाव होतं ते मला कमेंट मध्ये सांगा. चूज द अँटोनिम ऑफ ट्रान्सपरंट. अँटोनिम म्हटल्यावर विरुद्धार्थी शब्द. कशाचा? ट्रान्सपरंट या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता येईल? क्लिअर, विजिबल, ओपेक, ब्राईट. विरुद्धार्थी विचारलंय. ट्रान्सपरंट म्हणजे काय? पारदर्शक, ज्याला आपण आरपार पाहू शकतो. क्लिअर म्हणजे पण पारदर्शक, म्हणजे हा काय होईल? त्याचा समानार्थी शब्द झाला. विजिबल म्हणजे काय? दिसणारे, त्यामुळे हा काय झाला? समानार्थी शब्द झाला. आता ब्राईट म्हणजे काय? तेजस्वी. आता तेजस्वी म्हणजे दिसणारच आहे, उजळ,
त्याच्यामुळे हा आला समानार्थी शब्द. ओपेक म्हणजे काय? ओपेक म्हणजे अपारदर्शक, म्हणजे यातून काही दिसणार नाही. ओपेक म्हणजे अपारदर्शक. ट्रान्सपरंट म्हणजे काय? पारदर्शक. तर मग विरुद्धार्थी शब्द काय झाला? ओपेक झाला. मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेपासून भारतीय राज्यघटनेत प्रेरित झाली आहेत? मूलभूत कर्तव्ये कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून आपण प्रेरित होऊन घेतली आहेत? अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स. रशियाचंच नाव आहे सोव्हिएत संघ. तर कोणत्या देशातून घेतली होती आपण? अमेरिका या राज्यघटनेतून आपण प्रेरित होऊन मूलभूत हक्क आपल्या संविधानात घेतली होती. फायरवॉलचा मुख्य उपयोग काय? संगणक थंड ठेवणे, नेटवर्कवरील अनधिकृत प्रवेश रोखणे, फाईल प्रिंट करणे, पासवर्ड तयार करणे. काय करतं फायरवॉल? तर ते करतं नेटवर्कवरील अनधिकृत प्रवेश रोखणे. अतिशय हुशार मुलगी आहे या वाक्यात अतिशय हे कोणते पद आहे? नाम, क्रियाविशेषण, सर्वनाम, उभयान्वी अव्ययी. काय आहे? अतिशय हुशार मुलगी आहे. अतिशय हा शब्द हुशार या विशेषणाची तीव्रता वाढवतो. त्यामुळे काय झाले ते क्रियाविशेषण झाले. भारतात राष्ट्रीय आपत्काल जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? पंतप्रधान, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष, गृहमंत्री. कोण जाहीर करतं नॅशनल इमर्जन्सी? तर ते जाहीर करत असतात राष्ट्रपती. कोणता आर्टिकल आहे? आर्टिकल 352 नुसार. आम्लवृष्टी होण्यास मुख्यतः कोणते वायू कारणीभूत ठरतात? ऑक्सिजन व हायड्रोजन, सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड, नायट्रोजन व ऑक्सिजन, कार्बन मोनॉक्साइड व हायड्रोजन. ऍसिड रेन म्हणजेच आम्लवृष्टी कोणत्या वायूमुळे होतो? तर तो होत असतो सल्फर डायऑक्साइड व नायट्रोजन ऑक्साइड यामुळे होत असतो. ह्याची नोट्स काढून ठेवा. स्प्रेडशीटमध्ये फॉर्म्युला सामान्यतः कोणत्या चिन्हाने सुरू होतो? कोणत्या चिन्हाने सुरू होतो? तर तो होतो असतो बरोबरच्या चिन्हाने. स्प्रेडशीट आणि एक्सेल दोन्हीमध्ये याच चिन्हाने सुरुवात होत असते प्रत्येक फॉर्म्युलाची. मी बाजारात गेलो आणि भाजी आणली. हे कोणते वाक्य आहे? केवल, संयुक्त, मिश्र का प्रश्नार्थक? बाजारात गेलो, भाजी आणली आणि या शब्दाने जोडलं आहे म्हणजे काय येणार आहे? संयुक्त वाक्य येणार आहे. दोन विचारांना आणि जोडतो असं असेल तर ते संयुक्त वाक्य असतं. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोग म्हणजे NCPCR मुख्य कोणाच्या हक्काशी संबंधित आहे? ऑब्विसली बालकांच्या. खालीलपैकी कोणता अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे? अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत लहानपणी शिकलाय. कोणतं नवीकरणीय ऊर्जा आहे? कोणती नवीकरणीय नाही? सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, कोळसा, जलविद्युत. अपुनर्नवीकरणीय म्हणजे ज्याला तयार करण्याला खूप वर्ष लागतील किंवा खूपच लाखो वर्ष लागणार आहेत, म्हणजे ते लवकर नवीन तयार होणार नाहीत. असं कोणतं आहे? तो आहे कोळसा. कोळसा तयार व्हायला खूप वेळ लागतो. तुम्ही कोळसा, चुलीतला कोळसा तर लक्षात येत नाहीये ना तुमच्या? तर तो कोळसा नव्हे. तो कोळसा असतो का? नाही. तर अवशेष जे असतात प्राण्यांचे, झाडांचे ते एकमेकावर पडून त्याच्यावर मग दगड, माती असे साचतात आणि मग लाखो वर्ष झाल्यानंतर त्या अवशेषांचे कोळसा तयार होतो. तो कोळसा म्हणजे आपला अपुनर्नवीकरणीय ऊर्जा स्रोत आहे. आपल्याला सौर ऊर्जा फुकट भेटते, पवन ऊर्जा आपण स्वतः स्थापन केलेली आहे, जलविद्युत आपण स्वतः स्थापन करतो, पण कोळसा आपण निर्माण करू शकत नाही. त्याला लाखो वर्ष लागतात. आणि कोळसा म्हणजे आपल्या चुलीतला कोळसा नव्हे. लोकसभेचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो?
4, 5, 6 की 7? ऑब्विसली लोकसभेचा कार्यकाळ 5 वर्ष असतो. जरी तो गरीब आहे तरी तो प्रामाणिक आहे. या वाक्यात जरी तो गरीब आहे हे कोणते उपवाक्य आहे? प्रधान उपवाक्य, गौण उपवाक्य, केवल वाक्य का संयुक्त उपवाक्य? कोणता आहे? आहे गौण उपवाक्य. आता या वाक्यात दोन भाग आहेत. किती दोन भाग आहेत? किती दोन. पहिला भाग जरी तो गरीब आहे. हा आहे. जरी तो गरीब आहे तरी तो प्रामाणिक आहे. बरोबर. इथे जरी तरी ही जोडी आहे. जरी तरीची. त्याच्यामुळे ते कोणतं असणार आहे? गौण उपवाक्य आहे. जरी तो गरीब आहे हा मुख्य वाक्यावर अर्थाच्या दृष्टीने अवलंबून आहे. AI चे पूर्ण रूप काय? सगळ्यांना येणार. AI काय आहे? ऑटोमेटेड इंटरनेट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ॲडव्हान्स इन्फॉर्मेशन, ऑटोमॅटिक इंटेलिजन्स. काय आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI. आपले 60 प्रश्न पूर्ण झाले आहेत. तुमचा स्कोर मला कमेंट बॉक्समध्ये हवा आहे. आणि ज्यांचे किती चुकले आहेत ते पण लिहा. अजिबात घाबरू नका, लाज वाटून घेऊ नका. हे आपल्याच प्रगतीसाठी, आपल्याच विकासासाठी, आपल्याच पोस्टसाठी तयारी सुरू आहे. चांगली तयारी करा. ऑल द बेस्ट.